दुपारचे 3 वाजून गेले होते. विकासने मोटरसायकलला किक मारली अन धुराळा उडवत तो दिसेनासा झाला. पाठमोऱ्यात दिसणाऱ्या विकासकडे बघत उभी असलेली त्याची आई मंद हास्य करत पायऱ्या चढत घरात आली. विकास आपल्या बहिणीकडे राधाकडे पेढे घेऊन निघाला होता. तिचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती अन तिला आज सकाळी मुलगा झाला होता. राधाच्या नवऱ्याचा तसा फोन आला होता. विकासचे गाव हे काहीशे दुर्गम असल्यामुळे आणि जवळपास दवाखाना नसल्याने राधा बाळंतपणासाठी सासरीच थांबली होती. राधाच्या घरच्यांनीच तसा आग्रह केला होता, पण राधाला प्रसववेदना सुरू झाल्यावर दवाखान्यात हलवण्यापूर्वी घरातच तिचं बाळंतपण झालं. आई अन बाळ दोघेही सुखरूप होते. राधाच्या घरचे सासू सासरे तिचा नवरा फार चांगले लोक होते. राधाचा संसार अगदी सुखात सुरू होता अन आता बाळाच्या येण्याने घर आनंदाने भरून गेलं होतं. विकासच्या घरीही आनंदाला उधाण आलं होतं. या आनंदाच्या बातमीने विकासचे आईबाबा अन स्वतः विकास खूप खुश होते. विकासला ही बातमी कळताच तो तालुक्याहून घरी आला होता. तो तालुक्याच्या कॉलेजात ग्रॅज्युएशन करत होता अन तिथेच हॉस्टेलमध्ये राहत होता. गावी सोय नसल्याने येताना त्याने चांगले 2 किलो पेढे आणले होते. एक बॉक्स घरीच उघडून साऱ्या गल्लीत पेढे वाटत त्याने ही बातमी सर्वांना सांगितली होती अन दुपारचे जेवण उरकून तो आता राधाकडे निघाला होता. राधाच्या गाव 30 किलोमीटर दूर होता, पण रस्ता तितकासा चांगला नसल्याने पाऊण 1 तास लागणार होता. रहदारी जास्त नसल्याने विकास वेगाने गाडी दामटत होता. त्याला कधी एकदा आपल्या एकुलत्या एक बहिणीला अन भाच्याला बघतोय असं झालं होतं. मधली 5-6 खेडी ओलांडून आता त्याची गाडी माळरानाच्या रस्त्याला लागली होती. मे महिन्याचे दिवस होते. 3:30 होऊन गेले असतील, पण ऊन तिरकी होऊ लागल्याने तितकासा त्रास वाटत नव्हता. त्यात गाडीच्या वेगामुळे वारा अंगाशी खेळत होता. मस्त गाणं गुणगुणत त्याचा प्रवास सुरू होता. आता हा घाटवजा उतरणीचा रस्ता उतरला की समोर दिसतो तोच राधाच्या गाव. 4 वाजण्याच्या आसपास तो गावात पोहोचला. राधाच्या घरच्यांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केलं. चहापान झाल्यानंतर विकास राधाच्या खोलीत गेला. राधा खाटेवर झोपली होती अन तिच्या कुशीत बाळ मस्त झोपलं होतं. विकास बाळाकडे पाहतच राहिला. तो इवलासा जीव आपल्याला उद्या मामा म्हणणार. आनंदानं त्याचे अंग शहारलं. राधाने बाळाला अलगद उचलून विकासकडे दिलं. बाळ हलकेच कुरकुरलं आणि पुन्हा शांत झोपलं. त्याला हातात घेऊन त्यानं हलक्या आवाजात बहिणीशी गप्पा मारल्या. विकासला आता इथं येऊन 2-2.5 तास व्हायला आले होते. 6:30 होऊन गेले असतील. तो जायला निघाला, पण राधाच्या घरच्यांनी जेवण करून जाण्याचा हट्ट धरला. हो नाही करत विकास थांबला. जेवण उरकायला 8 वाजून गेले. आता त्याला निघायची घाई होती. रात्र झाली होती, त्यात खराब रस्ता, त्यामुळे घरी पोहोचायला 1 ते 1.5 तास लागणार होता. सर्वांचा निरोप घेऊन विकास निघाला. राधाच्या घराकडून बाहेर येत तो आता गावातल्या मुख्य रस्त्याला लागला. चौक ओलांडून गावच्या कमानीतून बाहेर पडत असता एक विचित्र दिसणारा म्हातारा गाडीच्या आडवा आला. मोरं कुठं चाललाय, मागं फिर, कुठं बी जायचं नाही म्हणत तो गाडी पकडून उभा राहिला. एकंदरीत त्याचा अवतार अन हावभाव पाहून तो मनोरुग्ण आहे हे विकासने ओळखलं. तेवढ्यात बाजूला उभे असलेले 2 तरुण पोरं धावली. अव पाहुणं हायती ते, जाऊ द्या त्यासनी म्हणत त्यांनी त्या म्हाताऱ्याला बाजूला केलं अन हातानेच हा म्हातारा जरा क्रॅक आहे, तुम्ही जा असा इशारा केला. विकास कमानीतून बाहेर पडला. गावकुसातून बाहेर पडल्यावर विकासच्या लक्षात आले की आकाशात काळेकुट्ट ढग जमू लागले आहेत.
विजांच्या थयथयाट सुरू झाला होता. गावापासून तो 1.5 किलोमीटर दूर आला असेल. अन पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला सभ्यता दाखवणारा वडीव आता बेभान होऊन बरसू लागला. दुपारी घरून निघताना पावसाचे कसलेही चिन्ह नसल्याने विकासने रेनकोट सोबत घेतला नव्हता. अन वळवाच्या पावसाने त्याला निशस्त्र असतानाच गाठले होते. सरी आता तर अशा बरसत होत्या की गाडी चालवणे तर दूरच, पुढचे दिसणेही मुश्किल होऊन बसले होते. विकास आता त्या टेकडीच्या घाटवजा चढणीला लागला होता. राधाच्या गावातील मिनमिनत्या वीजबत्त्या चमकत होत्या. विकास पूर्ण भिजून थंडीने कुडकुडत होता. त्यात झोंबणाऱ्या गारवाऱ्याने त्याचा प्रवास आणखीनच त्रासदायक बनण्याचा जणू चंगच बांधला होता. अशा वेळी फक्कड चहा मिळाला तर, विकास विचार करत होता. तेवढ्यात घाटाच्या वळणावर एका डेरेदार झाडाखाली त्याला एक झोपडी दिसली. रस्त्याच्या अगदी कडेला. वाळवाचा पाऊस आहे, थांबेल थोड्या वेळाने. तोपर्यंत थांबूया का इथे निवाऱ्याला? विकास विचार करत असताना ढगांच्या गडगडाटात वीज अशी चमकली की विकासने आपसुकच मोटरसायकल त्या पिंपळाच्या झाडाखाली झोपडीसमोर थांबवली. झोपडीतल्या कंदिलाचा मिणमिणता प्रकाश थोडासा बाहेरही पसरला होता. आज जावं का? नकोच. कशाला उगाच कुणाला त्रास? डोक्यातलं पाणी हाताने उडवत विकास त्या डेरेदार झाडाखाली उभा होता. आर ये बाबा आत. खाती का काय तुला? आवाज झोपडीतून आला होता. कुणा वृद्ध स्त्रीचा आवाज होता. विकास झोपडीत शिरला. म्हातारी कोपऱ्यातल्या चुलीसमोर बसली होती. हातात काहीतरी होतं. म्हातारी ते चुलीच्या निखाऱ्यावर भाजत होती. विकासनं निरखून पाहिलं. जंगली ससा असावा तो. विकासला थोडं विचित्र वाटलं. ती म्हातारी 70 पार केलेली एक वृद्ध महिला होती. काया कृश असली तरी चेहऱ्यावर एक तेज होते. कंदिलाच्या प्रकाशात तिचे डोळे विलक्षण चमकत होते. भिजलास लेका समदा, इथं ये, शेक जरा चुलीला. म्हातारी विकासला चुलीजवळ बोलवत होती. थंडीने असाही विकासचा बँड वाजला होता. तो चुलीजवळ जाऊन म्हातारीच्या बाजूला बसला. म्हातारी त्या भाजलेल्या सस्याचे मांस खाऊ लागली. विकासलाही तिनं इशाऱ्यानेच खातोस का म्हणून विचारले. त्यानं हातानेच नकार दिला. त्याला ते दृश्य भयंकर किळसवाणं वाटलं. विजेचा गडगडाट सुरूच होता. पाऊस क्षणभरही उसंत घ्यायला राजी नव्हता. बाहेरील परिस्थितीचा कानोसा घेत विकासने विचारले, आजी, गाव तर इथून 2-2.5 किलोमीटरवर दूर आहे. तुम्ही एवढ्या दूर अशा एकट्या का आणि कशा राहता? वास्तविक विकासला काहीही घेणे देणे नव्हते. पण आता बसायचेच आहे इथे काही वेळ, तर काहीतरी बोलावं म्हणून त्यानं विचारलं. आर लेकरा, सांगीत बसली तर रात कवा उजाडल माहीत व्हायचे नाही आपल्यासनी. खरपूस भाजलेल्या सस्याच्या तंगडीच्या लचका तोडत म्हातारी बोलली. आजी, पाऊस बाहेर धोधो पडतोय. मला वाटत नाही की हा लवकर थांबेल. आपल्याकडे वेळच वेळ आहे. सांगा ना तुमची स्टोरी. आवडेल मला ऐकायला. प्लीज सांगा. म्हातारीला उगाचच चिथावत विकास बोलला. त्याला कुठं माहिती होतं की म्हातारी खरोखरच भावनिक होऊन बोलायला लागेल. तशी म्या जास्ती बोलत नाही कुणासंग, पण तू लय जोर देतोस म्हणून सांगती. म्हातारी खरोखरच सिरियस झाली होती. विकास मनातल्या मनात स्वतःला दोष देत होता. आता या म्हातारीचं रडगाणं ऐकत बसावं लागणार. शिट यार, एवढ्या चांगल्या दिवसाच्या असा शेवट. म्हातारी बोलू लागली. ऐकायची इच्छा नसतानाही तिचे शब्द विकासच्या कानावर पडत होते. या गोष्टीला 40 वर्ष होऊन गेली होती. शांता म्हणजेच ही म्हातारी नवीनच लग्न होऊन या गावात आली होती. तिचा नवरा केशव वयाच्या 12व्या वर्षी अनाथ झाला होता.
पावसात झाडाच्या आडोशाला उभा राहिलेल्या त्याच्या आईबापावर वीज पडून ते मेले होते. गावातील लोकांच्या मेहरबानीवर केशव मोठा झाला. स्वतःच्या हिमतीवर त्यानं आपल्या वडिलोपार्जित घराची डागडुजी केली. शांताशी त्याचं लग्न झालं. शांता न केशव दोघेही मेहनती. दोघांनी जीवाचं रान करून संसार उभा केला. पण एकाच गोष्टीची खंत होती. लग्नाला 3 वर्ष होऊन गेली तरी शांताची कूस उजवली नव्हती. शांताला ही गोष्ट फारच खात होती, पण केशवला असं काहीही वाटत नव्हतं. आणखी एक गोष्ट होती जी शांतानं केशवला सांगितली नव्हती, ती म्हणजे लोचट गणा पाटील. शांताचे लग्न झाल्यापासून त्या हलकट पाटलाची नजर तिच्यावर होती. या ना त्या मार्गाने तो तिला हासिल करू पाहत होता. पण शांता ही फार बेरकी होती. त्या पाटलाला तिनं जवळही फिरकू दिलं नव्हतं. आपला नवरा साधाभोळा आणि गावात गणापाटलापुढं कुणाचं काहीही चालत नव्हतं. म्हणूनच शांतानं केशवला काहीही सांगितलं नव्हतं. जवळजवळ 2 वर्ष गणापाटलानं जंग पछाडलं, पण शांतानं काही त्याची डाळ शिजू दिली नाही. वैतागलेल्या पाटलानं शांता चेटकीन आहे अशी अफवा गावात पसरवली. भरीसभर म्हणजे एक दिवस शांताच्या शेजारच्या एक 12 वर्षाचा मुलगा अकस्मात मेला. या चेटकिनीला पोरं होत नाही म्हणून ही गावातल्या पोरांचा जीव घ्यायला लागली. गणापाटलानं डाव टाकला होता आणि गावकऱ्यांना चिथावून शांताच्या घराबाहेर घेऊन आला. केशव काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. गावकऱ्यांनी शांताला घरातून बाहेर काढलं. ही चेटकीन गावात नको म्हणून गावकऱ्यांनी शांताला एका झाडाला बांधलं आणि पेटवून देणार. एवढ्यात केशव गावात पोहोचला. त्यानं गावकऱ्यांचा विरोध केला तर गणापाटलाच्या गुंडांनी त्याला काठ्यांनी बडवायला सुरुवात केली. त्यातच केशवचा मृत्यू झाला. शांता कशीबशी जीव वाचवून पळाली आणि तिनं आपलं माहेर गाठलं. ही कहाणी ऐकून विकासला आता चांगलाच इंटरेस्ट आला होता. अहो पण आजी, एवढा अन्याय झाला तरी तुम्ही शांत कसं बसला? पोलिसात तक्रार करायची ना? म्हातारी पुढं सांगू लागली. त्या गणापाटलाची ओळख लय होती. फौजदारानं माझं काही बी ऐकलं नाही. म्हणजे तुम्ही त्या नराधामाला असंच जाऊ दिले? विकासने विचारलं. अशी कशी जाऊ देईन मी त्या मुरदाडाला? केवढा जुलूम केला त्या राक्षसानं माझ्यावर. पार माझ्या संसाराची राखरांगोळी केली. असं कसं सोडीन मी त्याला? मग काय केलं तुम्ही? खून केला की काय त्याच्या? डोळे विस्पारत विकास बोलला. नाही एवढ्यानं माझी समाधानी होईल वय? त्याला मारून कसं चालल? जित्तपणीच त्याला नरक दिसाया पाहिजे म्हणून मी माहेर गाठलं. माझा बा देवऋषी होता. त्याच्याकडनं करणी विद्या शिकली मी. अशी करणी केली त्या पाटलावर. येडं बनवून फिरतोय आज. तुला भेटलं का गावात ते येडं? हां, एक म्हातारा आला होता गाडीसमोर. विकास बोलला. तोच होता गणा पाटील. भोगतोय आपल्या कर्माची फळं. एवढं जुलूम करून बी जित्ता ठेवलंय त्याला. पण जो कुणी जुलूम करील त्याला सोडणार नाही मी. म्हातारीच्या डोळ्यात अंगार दिसत होती. आता ही म्हातारी कुणाचं काय बिघडवणार? विकास स्वतःशीच बोलत हसला. तेवढ्यात एक तीव्र प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. एवढा तीव्र की त्याला काहीही सुचलं नाही. एक मोटरसायकल त्याच्या अगदी जवळ येऊन थांबली होती. एक पुरुषी आवाज आला. काय व पाहुणं, का थांबला या पिंपळाखाली? नवं दिसताय? काही नाही, बसलोय असंच गप्पा मारत. पाऊस होता ना बाहेर खूप. विकास उत्तरला. गप्पा त्या कुणासंग? ह्यो चटकिनीचा माळ हाय. नवं दिसताय तुम्ही? कशाला इथं बसलाय येड्यासारखं? निघा घराकडं.
असं म्हणत तो वाटसरून निघून गेला. त्या माणसाचे बोलणं ऐकून विकासची बोबडीच वळली. घाबरतच त्यानं चोहीकडे पाहिलं. तिथं काहीच नव्हतं. पिंपळाच्या झाडाखाली मिठ्ठ काढू खात तो एकटाच फतकल घालून बसला होता. कुठं गेली ती म्हातारी अन झोपडी? भीतीची एक थंड शिरशिरी विकासच्या तळपायापासून मस्तकात गेली. त्यानं घड्याळ पाहिलं. 12 वाजून गेले होते. पाऊस आता थांबला होता. विकासनं गाडीला किक मारून तो पटकन तिथून निघाला. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.